नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे ज्ञानमुद्रा अकॅडमीच्या एज्युकेशनल यूट्यूब प्लॅटफॉर्ममध्ये. नगर परिषद भरती संदर्भात या ठिकाणी नवीन अपडेट समोर आलेली आहे आणि नवीन जी-आर प्रसिद्ध करण्यात आला. त्यामध्ये कोणकोणत्या पोस्ट आहेत, त्या पोस्टसाठी पात्रता काय, नेमकी निवड पद्धत कशी होणार, म्हणजे जेवढे काही डाऊट आपल्या मनामध्ये निर्माण होते आणि आपण बऱ्याच दिवसांपासून या अपडेटची वाट पाहत होतो. शेवटी आता ती प्रसिद्ध झालेली आहे. जवळपास सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला या जी-आरच्या माध्यमातून मिळतात. चला तर मग स्टार्ट करूया आपण आपल्या आजच्या व्हिडिओला. तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण की अशीच नवनवीन माहिती आपण आपल्या चॅनलवर घेऊन येत असतो. आणि त्यासोबतच डिस्क्रिप्शन बॉक्समधून आपल्या टेलिग्रामला सुद्धा तुम्ही जॉईन करून ठेवा. त्यावर आपण ऑफिशियल जी-आर झालं किंवा ज्या काही नवीन नोटीस असतात त्या सर्वात आधी टाकत असतो, तर त्यालाही तुम्ही जॉईन करून ठेवू शकता. त्यापूर्वी पहा विद्यार्थी मित्रांनो, सध्या स्मार्ट स्टडी पब्लिकेशनचं विठ्ठल राऊतर सरांचं नगर परिषद भरती 34 प्रश्नपत्रिका संच आणि वनरक्षक भरती 94 प्रश्नपत्रिका संच हे पुस्तक आता महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झालेलं आहे. तुमचं जर अपकमिंग टार्गेट वनरक्षक भरती किंवा नगर परिषद भरती असेल तर नक्कीच जवळच्या कोणत्याही बुक स्टॉलवर जाऊन तुम्ही हे बुक खरेदी करू शकता. यामध्ये ज्या काही झालेल्या प्रश्नपत्रिका आहेत आणि जे प्रश्न आहेत त्यांचा समावेश केलेला आहे. ते जर तुम्ही एकदा वाचले तर तुम्हाला परीक्षेचा कल हा कळू शकतो. तर जवळच्या कोणत्याही बुक स्टॉलवर जाऊन हे तुम्ही खरेदी करा किंवा याविषयी जर अधिक माहिती हवी असेल तर दिलेल्या नंबरवर सुद्धा तुम्ही कॉल करू शकता. आता जाऊया आपण आपल्या आजच्या व्हिडिओकडे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र शासन नगर परिषद प्रशासन संचालनालय यामध्ये तुम्ही तारीख सुद्धा पाहू शकता. 23 फेब्रुवारी 2026 चा ही जी काही नोटीस आहे ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. यामध्ये त्यांनी जे रेफरन्स नंबर आहे ते सुद्धा दिले. प्रति जिल्हाधिकारी सह आयुक्त नगरपालिका प्रशासन शाखा जिल्हाधिकारी कार्यालय सर्व, म्हणजे सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांना यामार्फत या प्रति पाठवण्यात आलेल्या आहे. आणि विषय काय आहे तर राज्यातील नगर परिषद आस्थापनेवरील गट क व गट ड रिक्त पद भरती प्रक्रियेच्या बाबतीत जी काही गट क आणि गट ब, म्हणजे गट क पण आहे यामध्ये आणि गट ड पण आहे. गट ड चा सिलेबस आपण ऑलरेडी आपल्या ग्रुपवर टाकलेला होता. लास्ट टाइम फक्त गट क ची भरती आलेली होती, म्हणजे ग्रुप सी ची. ग्रुप डी ची भरती आलेली नव्हती. पण आता जी भरती येणार आहे त्यामध्ये गट क च्या तर काही पोस्ट असतीलच, ज्या की टेक्निकल सुद्धा असतील आणि नॉन टेक्निकल सुद्धा असतील. त्यासोबतच गट ड च्या सुद्धा पदांचा समावेश यामध्ये असणार आहे. आता खाली जर तुम्ही पाहिलं तर यापूर्वी ज्या काही अपडेट आलेल्या होत्या त्या सर्व माहिती इथे त्यांनी दिलेली आहे. पण महत्त्वाची माहिती यामध्ये काय तर शैक्षणिक अर्हतेमध्ये बदलाबाबत विचारणा करण्यात येत आहे. काही ज्या नगर परिषद आहेत आपल्या त्यामध्ये जी काही शैक्षणिक पात्रता आहे त्यामध्ये बदल करण्याचा विचार आहे आणि त्याच अनुषंगाने ही जी नोटीस आहे ती प्रसिद्ध करण्यात आली आणि यामध्ये सांगण्यात आलं की नेमकं कोणत्या पदासाठी काय पात्रता राहील. तर सरळ आपण त्या पात्रतावर येऊया आणि पदांवर येऊया. इतर माहिती जरी तुम्ही वाचली तरी देखील तुम्ही समजावून घेऊ शकता. 20 मार्च 2025 चा हा जी-आर याला अटॅच केलेला आहे. म्हणजे लास्ट टाइम जो जी-आर आला होता त्यावर आपण व्हिडिओ सुद्धा बनवलेला आहे सेपरेट. तर तो जी-आर त्यांनी पुन्हा अटॅच केला. मागचे जे काही रेफरन्सेस आहे ते पुन्हा त्यांनी दिले. तर हे आपल्याला पाहण्याची आवश्यकता नाही. आपल्यासाठी महत्त्वाचं काय तर पदं कोणकोणती आहेत आणि त्यासाठी पात्रता नेमकी आहे तरी काय. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, सर्वात प्रथम नियुक्तीचा मार्ग. नियुक्ती 2 मार्गाने होत असते. 2 मार्गाने होत असते. एक असते तुमची पदोन्नती, म्हणजे त्याला आपण प्रमोशन असं म्हणतो, आणि दुसरं असते नामनिर्देशनाद्वारे, म्हणजे निवड पद्धतीद्वारे, जी की स्पर्धा परीक्षा घेतली जाते. मग स्पर्धा परीक्षा IBPS असो, TCS असो किंवा शासनाने ज्या काही वेळोवेळी कंपन्या ठरवलेल्या आहेत किंवा निवड समिती जी आहे त्याच्यामार्फत या ठिकाणी परीक्षा घेतल्या जाते, स्पर्धा परीक्षा घेतल्या जाते आणि त्यामधून गुणवत्तेच्या आधारावर विद्यार्थ्यांची निवड केली जाते. त्याला आपण नामनिर्देशनाद्वारे नियुक्ती असं म्हणत असतो. तर आपल्यासाठी तीच महत्त्वाची आहे, कारण की त्यामधूनच जागा भरल्या जाणार आहेत आणि ते म्हणजेच आपली भरती आपण त्याला असं म्हणू शकतो. तर यामध्ये पहा वयोमर्यादा आहे शेवटी 18 वर्ष. नंतर दुसरा जो क्रमांकाचा पॉईंट आहे त्यामध्ये त्यांनी काय सांगितलंय, शैक्षणिक अर्हता परिशिष्ट 1 मध्ये विहित केलेली शैक्षणिक अर्हता नामनिर्देशनाद्वारे नियुक्ती होणाऱ्या व्यक्तींना लागू राहणार आहे. आता परिशिष्ट 1 मध्ये त्यांनी जी काही शैक्षणिक अर्हता दिलेली आहे ती तुमच्याकडे असणं अत्यंत गरजेची आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनात प्रश्न पडला होता की नगर परिषदची भरती तर येणार आहे, पण त्यामध्ये कोणकोणती पदं राहतील, त्या पदासाठी काय एज्युकेशन क्वालिफिकेशन असणार आहे, तर त्याचीच माहिती खाली त्यांनी दिलेली आहे. आपण ती डिटेलमध्ये इथे बघणार आहोत, जेणेकरून जाहिरात जर आली तर त्यापूर्वी तुम्ही तयार असणं गरजेचे राहाल. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, एक एक पद आहे आणि त्यानंतर त्या पदाची जी काही पात्रता आहे ती इथे त्यांनी सांगितली. पण जे पद आहे ते कशा पद्धतीने भरल्या जाईल ती माहिती सुद्धा महत्त्वपूर्ण ठरते. आता जसं की नेमणुकीची पद्धत, पहिला कॉलम काय आहे, पहिले आहे अनुक्रमांक, त्यानंतर आहे पदनाम किंवा श्रेणी, ज्याला आपण पोस्ट असं म्हणतो की नेमकी पोस्ट कोणती आहे. नंतर आहे नेमणुकीची पद्धत किंवा निवडीची पद्धत. यामध्ये 2 पद्धती आहे, एक आहे प्रमोशनद्वारे, दुसरं आहे स्पर्धा परीक्षेद्वारे किंवा नामनिर्देशनाद्वारे असं त्याला आपण म्हणतो. तिसरं आहे नेमणुकीकरिता अर्हता किंवा जी काही शैक्षणिक क्वालिफिकेशन आहे ते. म्हणजे पहिला कॉलम आहे तो तुमच्या नावाचा, दुसरा आपण म्हणू शकतो की निवड कशी होणार आहे आणि तिसरं त्यासाठी काय क्वालिफिकेशन लागेल. तर पहिलं पद आहे वरिष्ठ लिपिक गट क मधलं, जे की पदोन्नतीने भरलं जातं 100%. 100% पदोन्नती म्हणजे काय, फुल टू फुल हे प्रमोशनने भरलं जाणारं पद आहे. याची तुम्हाला जाहिरात किंवा जाहिरातीमध्ये या पदाचा समावेश दिसणार नाही. इथे जर आपण पात्रता पाहिली तर पात्रता आहे मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी, त्यानंतर पदावर कार्यरत असल्यास अट लागू राहणार नाही असं त्यांनी यामध्ये सांगितलंय. HSC उत्तीर्ण असले तरी देखील चालू शकता तुम्ही. पण या ठिकाणी 30 जी आहे ती
आपल्याला टायपिंग पाहिजे मराठी, 40ची टायपिंग पाहिजे आपल्याला इंग्रजी आणि त्यासोबतच शासनाच्या प्रचलित धोरणानुसार लिपिक किंवा टंकलेखक किंवा रोखपाल पदावरील किमान 3 वर्षाचा अनुभव असणं गरजेचं आहे. आता हे झालं वरिष्ठ लिपिक या पदासाठी शैक्षणिक पात्रता. भरला कसं जाणार आहे तर 100% पदोन्नतीने भरलं जाणारं पद. दुसरं महत्त्वाचं पद आहे ते म्हणजे लिपिक टंकलेखक, ज्याला आपण गटक किंवा क्लर्क असं म्हणत असतो. तर हे जे पद आहे हे 50% सरळ सेवा आणि 50% पदोन्नती. फॉर एक्झाम्पल जर 100 जागा रिक्त असतील किंवा त्या 100 जागेपैकी 50 जागा भरण्याचा शासनाने निर्णय घेतला तर 50 पैकी 25 जागा ह्या प्रमोशनद्वारे भरल्या जातील आणि 25 जागा ह्या सरळ सेवेमार्फत भरल्या जातील, म्हणजे डायरेक्ट एक्झामद्वारे रिक्रुटमेंट या ठिकाणी होणार आहे. तर गट क चं जे पद आहे लिपिक टंकलेखक, यासाठी आपल्याला पाहिजे ग्रॅज्युएशन, टायपिंग पाहिजे मराठी 30, इंग्रजी 40, त्यानंतर MSc IT असणे सुद्धा आपल्याकडे आवश्यक आहे आणि मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान असणं आवश्यक आहे. तर ही झाली शैक्षणिक पात्रता सरळ सेवेद्वारे. पदोन्नतीद्वारे सुद्धा तुम्ही पाहू शकता त्यामध्ये 3 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक त्यांनी दिलेला आहे. ज्या विद्यार्थ्यांनी प्रमोशनद्वारे पोस्ट मिळवायची असेल तर ते या ठिकाणी वाचून घेऊ शकता. आपण फक्त स्पर्धा परीक्षेच्या बाबतीत बोलतोय म्हणून आपण तीच पात्रता पाहणार आहोत जी सरळ सेवेद्वारे अपकमिंग जाहिरातीमध्ये येणार आहे. नंतर पहा विद्यार्थी मित्रांनो, पुढचं पद आहे लघु टंकलेखक गट क स्वयंसेवा. 100% सरळ सेवेद्वारे भरलं जाणारं पद आहे. यामध्ये कोणत्याही शाखेची पदवी पाहिजे. जी काही लघु टंकलेखनाची जी काही स्पीड आहे तुमची, शॉर्ट हँड ज्याला आपण असं म्हणत असतो, तर ती 80 शब्द प्रति मिनिट ही उत्तीर्ण असणं तुम्ही आवश्यक आहे. मराठी 30, इंग्रजी 40, टंकलेखन अर्हता असणं आवश्यक आहे आणि MSc ITचं सर्टिफिकेट या ठिकाणी त्यांनी मागितलेलं आहे, प्लस मराठी भाषेचं ज्ञान. पुढचं जर पद पाहिलं आपण तर वाहन चालक नावाचं पद आहे. 100% सरळ सेवेने भरलं जाणारं पद, म्हणजे जाहिरातीमध्ये असणारच आहे. यामध्ये 10वी पात्रता त्यांनी मागितली. हलके वाहन चालवण्याचा परवाना आपल्याकडे असणं आवश्यक आहे. वाहन चालवण्याचा 3 वर्षाचा अनुभव या ठिकाणी मागितलेला आहे आणि मोटार वाहन दुरुस्तीचे देखभालीचे कामासंबंधी प्रशिक्षणाचे शासन मान्य शैक्षणिक संस्थेचे प्रमाणपत्र धारण करणाऱ्या व्यक्तीस प्राधान्य देण्यात येईल असं यामध्ये त्यांनी सांगितलंय. पुढचं पद आहे 5व्या क्रमांकाचं, ते म्हणजे उद्यान पर्यवेक्षक गट क मधलं पद. 100% सरळ सेवेमार्फत भरलं जाणारं. यामध्ये कृषी विद्यापीठाची BSc पदवी असणं गरजेचं आहे. जी काही ॲग्रिकल्चर आहे किंवा हॉर्टिकल्चर आहे किंवा फॉरेस्ट्री पदवी आहे ही या ठिकाणी लागू राहणार आहे. त्यासोबतच शासकीय, निमशासकीय किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेकडील समकक्ष पदावर किमान 3 वर्षाचा अनुभव या ठिकाणी मागितलेला आहे. जर अनुभव असला तर प्राधान्य देण्यात येईल, नसला तरी तुम्ही फॉर्म भरू शकता. फक्त अनुभव असणाऱ्या व्यक्तीला प्राधान्य देण्यात येईल असं यामध्ये त्यांनी सांगितलंय. पुढचं पहा विद्यार्थी मित्रांनो, 6व्या क्रमांकाचं पद आहे ते म्हणजे ग्रंथपाल. ग्रंथपाल सुद्धा गट क चं पद आहे. 100% पदोन्नतीने भरलं जाणारं पद आहे हे. त्यामुळे याच्याबद्दल तुम्ही याच्या पात्रतेचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. आगामी काळात जाहिरातीमध्ये दिसेल किंवा नाही दिसेल ही शंकाच आहे. नंतर पहा पुढचं पद आहे सहाय्यक ग्रंथपाल, जे की 100% सरळ सेवेमार्फत भरलं जाणारं पद आहे. यामध्ये मान्यताप्राप्त विद्यापीठाची ग्रंथालय शास्त्राची म्हणजे B.Lib तुमच्याकडे असणं गरजेचं आहे किंवा पदव्युत्तर पदवी M.Lib जर तुमच्याकडे असेल तर तुम्हाला प्राधान्य देण्यात येईल असं यामध्ये त्यांनी सांगितलंय. मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान असणं आवश्यक. नंतर पहा विद्यार्थी मित्रांनो, पुढचं पद आहे गाळणी चालक किंवा प्रयोगशाळा सहाय्यक. इथे सुद्धा 100% सरळ सेवेमार्फत म्हणजे जाहिरातीमध्ये येणारं पद आहे. यामध्ये विज्ञान शाखेची रसायनशास्त्र विषयातील पदवीधर असणे आवश्यक आहे. प्रयोगशाळा सहाय्यक या पदाकरिता मान्यताप्राप्त संस्थेची DMLT पदवी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. मराठी भाषेचे पुरेसं ज्ञान आणि MSc ITचं सर्टिफिकेट. नंतर जर पाहिलं आपण 9व्या क्रमांकाचं पद जोडणारी किंवा वीजतंत्री आपण त्याला असं म्हणतो, तर या ठिकाणी SSC उत्तीर्ण पाहिजे तुम्ही. त्यानंतर ITI केलेला पाहिजे आणि 3 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे. नंतर पहा पंप ऑपरेटर आहे गट क सरळ सेवा, जाहिरातीमध्ये येणार आहे. 10वी उत्तीर्ण पंप ऑपरेटर या विषयामध्ये तुम्ही ITI केलेलं असावं आणि अनुभव धारकास प्राधान्य देण्यात येईल. नंतर तारतंत्री आपण वायरमन ज्याला आपण असं म्हणत असतो, 100% सरळ सेवेमार्फत येणारं पद. यामध्ये SSC पात्रता आहे म्हणजे 10वी पात्रता, त्यानंतर ITI लागणार आहे आणि विषयाचा अभ्यासक्रम पूर्ण असणं गरजेचं आहे. अनुभव धारण केल्यास तुम्हाला प्राधान्य देण्यात येईल असं यामध्ये त्यांनी सांगितलंय. नंतर पहा अनुरेखक आहे, सरळ सेवा भरती मार्फत भरलं जाईल हे बी पद. यामध्ये HSC म्हणजे 12वी पात्रता आहे. त्यानंतर अनुरेखक किंवा तत्सम कोर्स उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. तुम्ही संबंधित कामाचा अनुभव असेल, एक्सपिरियन्स असेल तर प्राधान्य देण्यात येईल. मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे. नंतर पुढचं पद आहे ते म्हणजे आरेखक, 100% सरळ सेवेमार्फत भरलं जाणारं पद. इथे तुम्ही 12वी पाहिजे, ऑटोकॅड कोर्स केलेला पूर्ण पाहिजे. त्यानंतर संबंधित कामाचा अनुभव जर असेल तर या ठिकाणी प्राधान्य देण्यात येईल आणि मराठी भाषेचे ज्ञान गरजेचे आहे. नंतर पहा पुढचं जर आपण पद पाहिलं तर लेखासेवा किंवा लेखापरीक्षण सेवा त्याला म्हणतो आपण. रोखपाल 100% सरळ सेवेमार्फत येणारं पद. यामध्ये कोणत्याही शाखेची पदवी, 30 मराठी, इंग्लिश 40 टायपिंग लागणार आहे. MSc ITचं सर्टिफिकेट लागणार आहे आणि मराठी भाषेचे ज्ञान. नंतर पहा पुढचं आहे अग्निशमन सेवा, पदोन्नतीमार्फत 100% भरलं जाणार पद. यामध्ये इथे जर तुम्ही पाहिलं तर 3 वर्षाचा अनुभव त्यांनी मागितलेला आहे. ज्येष्ठतेच्या गुणवत्तेच्या आधारावर मार्क्स देण्यात येतील. नंतर पहा वाहन चालक कम ऑपरेटर या ठिकाणी आपण म्हणू शकतो, 100% सरळ सेवेमार्फत येणारं पद. यामध्ये महाराष्ट्र राज्य म्हणजे 10वी उत्तीर्ण आवश्यक आहे. राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र या ठिकाणी 6 महिन्याचा कोर्स तुम्ही पूर्ण केलेला असावा. वैध जड वाहन चालवण्याचा परवाना तुमच्याकडे पाहिजे. 3 वर्षाचं काम केल्याचा अनुभव तुमच्याकडे पाहिजे. मराठी भाषेचे ज्ञान पाहिजे आणि खाली जी काही शारीरिक पात्रता दिलेली आहे ती सुद्धा पूर्ण करणं गरजेचं आहे.
नंतर पहा विद्यार्थी मित्रांनो, पुढचं पद आहे वैद्यकीय अधिकारी. याची तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. जर तुमचं एम-बी-बी-एस वगैरे झालं असेल, तर तुम्ही यासाठी सुद्धा अप्लाय करू शकता सरळ सेवेमार्फत. हे सुद्धा एक येणारं पद आहे. नंतर आरोग्य सहाय्यक नावाचं पद आहे. एच-एस-सी पाहिजे. या ठिकाणी तुम्ही 12वी पास असणं गरजेचं आहे. 12 जो काही बहुउद्देशीय आरोग्य कर्मचाऱ्यासाठी कोर्स असतो, तो तुम्ही केलेला असावा, ज्याला आपण सॅनिटरी इन्स्पेक्टर असा कोर्स म्हणतो. तो सुद्धा गरजेचा आहे. संबंधित कामाचा 2 वर्षाचा अनुभव तुम्हाला पाहिजे आणि मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक. नंतर परिचारिका आहे. यामध्ये 12वी उत्तीर्ण गरजेचं आहे. नर्सिंग काउन्सिल जनरल या ठिकाणी मिडवाईफरी पदविका म्हणजे तुमच्याकडे तो डिप्लोमा असणं गरजेचं आहे. नंतर परिचारिका म्हणून या ठिकाणी 3 वर्षाचा अनुभव सुद्धा त्यांनी मागितलेला आहे आणि मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक. पुढचं पद पहा विद्यार्थी मित्रांनो. पुढचं पद आहे ते म्हणजे शिपाई. शिपाई 100% सरळ सेवेमार्फत भरलं जाणारं पद आहे. 10वी वर राहील. मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक. आता बरेच विद्यार्थी म्हणतील की शिपाईचं पद कसं काय? तर हे जे पद आहे हे गट ड चं पद आहे. त्यामुळे आता जी काही पुढची तुम्हाला पदं दिसत आहे, ही गट ड मध्ये येणारी पदं आहे. लास्ट टाईम याची भरती आलेली नव्हती. यावेळी याची भरती येणार आहे आणि जवळपास पदं ही 10वीच पात्रता या बेसिसवर राहतील. म्हणून जर तुम्ही अजूनपर्यंत अभ्यासाला लागलेले नसाल, तर अभ्यासाला लागून जा. नगर परिषदेची भरती आहे. त्यानंतर काही महानगरपालिकेच्या भरत्या अजून बाकी आहेत. काही महानगरपालिकेच्या आलेल्या आहेत, पण अजून बऱ्याच महानगरपालिका आहेत. त्यांची जाहिरात सुद्धा बाकी आहे. येणारी अपकमिंग गट क जी आहे एम-पी-एस-सीची, त्यामध्ये सुद्धा भरपूर सारे पदं राहतील. म्हणून तुमचा अभ्यास जो आहे तो तुम्ही सुरू ठेवा. नक्कीच तुम्हाला आगामी काळात जाहिरातींचा जो काही कल आहे तो वाढताना दिसू शकतो. नंतर पद पहा विद्यार्थी मित्रांनो. पुढे आता जर आपण पाहिलं तर इथे काही पदांसाठी त्यांनी अनुभव मागितलेला आहे, काही पदांसाठी फक्त 10वी मागितलेली आहे. त्याचं तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन ठेवू शकता. हे जे पद आहेत पूर्णच्या पूर्ण पदं हे गट ड मधले आहेत, म्हणून याचा स्क्रीनशॉट तुम्ही घेऊन ठेवा. शक्यतोवर 10वीवरच हे पद येणार आहे, पण यामध्ये फक्त कुठे कुठे अनुभव सुद्धा तुम्हाला मागितला जाऊ शकतो. तर इथे आपण पाहिलं तर मुकादम आहे. त्यानंतरचं जे पद आहे सफाई कामगाराचं पद आहे. इथे 7वी उत्तीर्ण आहे सफाई कामगारासाठी फक्त, म्हणजे जसं की न्यायालयामध्ये असतं त्याप्रमाणे. नंतर आता परिशिष्ट 3 कशा पद्धतीने निवड केल्या जाईल त्याची माहिती इथे त्यांनी दिलेली आहे. कशा पद्धतीची समिती राहील, कशा पद्धतीने गठन केलं जाणार आहे, संपूर्ण माहिती खाली त्यांनी दिलेली आहे आणि खाली सही वगैरे सुद्धा तुम्ही पाहू शकता. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, इथे जी काही महत्त्वपूर्ण माहिती होती ती आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आजच ही नोटीस प्रसिद्ध झाली म्हणून आपण हा व्हिडिओ बनवला. संपूर्ण नोटीस जर तुम्हाला डाउनलोड करायची असेल तर ती ऑलरेडी आपण आपल्या टेलिग्रामला टाकलेली आहे. तुमच्या मनात कोणताही प्रश्न असेल, कोणताही डाऊट असेल तर नक्की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तेही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुम्हीही नगर परिषद भरतीची वाट बघताय का? कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता. पुन्हा भेटूया आपण अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. नमस्कार.